आज नवरात्रीचा दुसरा दिवस असल्यामुळे गावाकडे कसं मंदिरात लवकर देवांच्या सगळ्या आरत्या चालू होती. मी पण कसं पाठ 6चा गजर लावून झोपलेलो किरकोळमध्ये आवरून आपल्याला जायचं होतं चौकात आपलं कानच आवरून वाट बघाल तर त्याला बी जाताना आरतीला घेऊन जायचं होतं संग. त्याला पहिलाच फोन करून उठवलेला गाड्याला, कारण गाड्याचं काय लवकर आवरत नसल्यामुळे त्याला सांगा जाता जाता गावातल्या दुर्गामाती दौडीची पोरं तेवढी गाठ पडली. यामध्ये मोठ्या पोरांपेक्षा बारकी पोरं मांदा दिसाली. जरा किरकोळमध्ये आवरा वेळ आल्यामुळे बिरोबाची आरती चुकली. नरसोबा मंदिरात सगळी आरती लावून उभारलेली पहिलाच आमच्या पोरं नरसोबाच्या मंदिरात आरती केली आणि बिरोबाला इकडे भंडारा लावायसाठी आम्ही मोहरा आलो. तिथनंच पुढे नदीवरच्या महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं जाता असंच गावातल्या मेन ठिकाणी आरत्या करत करत आम्ही बसलो मार्गोबाई देवळात. मंदिरात गेल्या दुर्गामातेचे किरकोळमध्ये सिनेमॅटिक शूट घेतले ते तेवढं बघून घ्या की जरा. मंदिरामध्ये दुर्गामातेच्या किरकोळमध्ये शूट करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो करणार त्यांच्या प्लॉटवर. भावाचं नवीन घराचं बांधकाम चालू होतं, त्यामुळे जरा जाऊन यावं म्हटलं गडी तिकडे. प्लॉटवरून घरात येऊन बघतो तर घरात जरा गडबड चाललेली, कारण की बहिणीने आणि मम्मीनं घरात लघु उद्योग चालू केला डब्यांचा. त्यातनं मी सगळं आवरून मम्मीनं मला फराला किरकोळमध्ये जरा खायला दिलं की दूध वरपून मी निघालो अण्णाकडे, कारण की अण्णाचा डिस्चार्ज होता, त्याला भेटा निघालेलो मी हॉस्पिटलवरती. जाताना गड्या काय पाऊस थांबणार नाही, तेव्हा पडतोय गड्या आणि पाहिजे तेव्हा लागत नाही, काय सगळी बोंबाबोंबच. कसा बसा थांबत भिजत गेलो हॉस्पिटलवरती. दवाखान्यात असल्यामुळे जरा गडी आकसलेला. त्यातनंच भावाला जरा मोटिवेशन दिलं आणि तिथनंच मारली कामावर कल्टी. तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. भेटूया आपण पुढल्या भागात.